नमस्कार मंडळी, आषाढ महिना निघालेला आहे आणि आषाढ महिन्यामध्ये अशा प्रकारे तळणीचे पदार्थ बरेचसे बनवले जातात. गोड असतात किंवा अशा प्रकारे तिखटसुद्धा बनवले जातात. माझ्या घरी थोडं गोडाचं कमी खातात म्हणून मी अशा प्रकारे तिखट पुरी बनवलेली आहे. एक नंबर अशी आपली ही तिखट पुरी झालेली आहे. टेस्ट तर अप्रतिम लागते, पण साहित्य अगदी मोजकं साहित्य लागतं यासाठी आणि कमीत कमी साहित्यात कमीत कमी वेळात ही मस्त अशी मसाला पुरी तयार होते. आषाढ महिना निघाला की गावाकडे काही ना काहीतरी एखादा तळणीचा पदार्थ बनवतात. म्हणजे आकाड तळावा किंवा आकाड तळला पाहिजे असं म्हणतात. कारण आकाड जर तळला नाही तर आकाड लागतो. म्हणजे आषाढ महिन्यामध्ये एखादा तरी पदार्थ असा तळणीचा बनवायचा, नाहीतर तब्येत बिघडते किंवा आजारी पडतात अशी काहीतरी पहिल्यापासूनची समजूत आहे. तर त्यासाठी मी सुद्धा आज आकाड तळलेला आहे. त्यासाठी मस्त अशी मसाला पुरी बनवली. यासाठी बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 चमचे जिरे घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद आणि त्यानंतर 1 चमचा आपण लाल तिखट घालायचे, खूप सारी कोथिंबीर घालायची आणि आता थोडंसं पाणी घालायचं. अगदी 2 चमचे पाणी घालून मस्त असं याचं वाटण बनवून घ्यायचे. मस्त पेस्ट झाली बघा तयार त्याची. आता आपण एका भांड्यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ घातलं, त्यानंतर आपण इथे 1 चमचा तूप घालायचं आहे आणि ही जी पेस्ट आपण बनवली होती ती पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आहे. त्यानंतर खूप सारी कोथिंबीर बारीक चिरून घालायची. हे आधी मिक्स करून घ्यायचं आहे सर्व आणि त्यानंतर मग आपण थोडं थोडं पाणी घालत हे पीठ एकदम घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. ज्या भांड्यामध्ये आपण पेस्ट बनवली होती त्यामध्येच मी पाणी घातलेलं आहे आणि ते भांडं खंगळून आपण यामध्ये घ्यायचं आहे. म्हणजे आपला हा मसालासुद्धा, भांड्याला लागलेला मसालासुद्धा वाया जाणार नाही. मस्त असं आपलं पीठ तयार झाले बघा. मळून थोडंसं घट्टच मळा. चपातीची जी कणिक मळतो त्यापेक्षा अगदी थोडंसं घट्ट मळावं आणि त्यानंतर आता मी 10-15 मिनटं याला रेस्टसाठी ठेवून देणार आहे. 10-15 मिनटानंतर बघा, आता हे पीठ अजिबात मऊसूत झालेलं नाही आहे. अशा प्रकारचंच पीठ मळायचं, कारण 10-15 मिनटं जेव्हा आपण रेस्टसाठी ठेवतो त्यानंतर जर पीठ असं मऊ झालं किंवा खूप जास्त लूज झालं तर आपल्या पुऱ्या फुगणार नाहीत. त्यामुळे आपण घट्ट पीठ मळायचं. तर हे पीठ मी आधी थोडंसं मळून घेतलं आहे आणि यानंतर याचा छान असा गोळा बनवून घेते. मोठी एक चपातीसारखी लाटली गोल तरी चालेल. त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या आपण वाटीने कापू शकतो आहे किंवा छोटे छोटे गोळे करून आपण त्याच्या पुऱ्यासुद्धा बनवू शकतो आहे. तर मी मोठी पोळी लाटून घेते याची आणि नंतर मग मी वाटीने याला कट करून घेणार आहे पुरीच्या मापाने. तर मस्त अशी आपण वाटीने एक पुरी बनवून घ्यायची. मी मोठी वाटी घेतली, मोठ्या पुऱ्या बनतील मस्त अशा आपल्या आणि मस्तपैकी आपली ही पुरी कट करून झाली आहे बघा. आता एकदम कडक तेल गरम करायचे आणि या कडक तेलामध्ये आपण ही पुरी तळून घ्यायची आहे. खूप जास्त लालसर होऊन द्यायची नाही. अगदी थोडासा नॉर्मल लालसर कलर आला की मग आपण हिला काढून घ्यायची. अशा प्रकारे बघा, झाऱ्याने प्रेस करत राहिलो तर पुरी आपली चांगली फुगते. म्हणून पुरी टाकली की लगेच आपण असं झाऱ्याने प्रेस करत राहायचं, म्हणजे मस्त अशी आपली पुरी फुगते. आणि त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे पुरी आपली दोन्ही बाजूने छान अशी भाजली जाते, अशी प्रेस करत. म्हणून असं झाऱ्याने प्रेस करत राहायचं. तिला टम्म फुगतेसुद्धा आणि दोन्ही बाजूने छान अशी खरपूस भाजलीसुद्धा जाते, तळलीसुद्धा जाते. मस्त अशी आपली बघा पुरी तयार झालेली आहे. दोन्ही बाजूने छान असं लालसर थोडासा कलर येईपर्यंत आपण हिला तळून घेतली आहे आणि आपली मसाला पुरी तयार झाली आहे. तुम्हीसुद्धा अशा प्रकारची मसाला पुरी एकदा नक्की बनवून पहा. अगदी साधी आपण बटाट्याची भाजीसुद्धा याच्यासोबत जर बनवलीत तरीसुद्धा खूप छान लागते, कारण पुरीचीच टेस्ट अतिशय भारी लागते. त्यामुळे त्याच्यासोबत असणाऱ्या भाजीचीसुद्धा टेस्ट वाढते. मस्त बघा, टम्म फुगलेली आहे आपली मसाला पुरी आणि खूप जास्त तेलसुद्धा पिलेली नाही आहे. मस्तपैकी आपली ही मसाला पुरी तयार आहे. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे बनवून पहा आणि कशी झाली होती पुरी
मला एकदा नक्की कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला एकदा नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं ना तर एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण यापुढचे येणारे अगदी छान छान घरगुती पद्धतीचे आणि झटपट तयार होणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. तर तुम्हालासुद्धा अशा प्रकारचे झटपट असे व्हिडिओ बनवता येतील आणि पटापट कमी वेळामधल्या आपल्या कमी साहित्यातल्या आणि कमी वेळातल्या रेसिपीज असतात. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.